अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते। मंडळींनो, मी खूपदा सांगितलं आहे व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते नेहमीच की आपल्याला जर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं व्हावं, आपल्या म्हणतात ना की आपल्या गुरूंचा आशीर्वाद तर आपल्याला पाहिजेच असतो, पण त्याच्याबरोबर आपल्या पितरांचा, आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा सुद्धा आशीर्वाद आपल्या सोबत असणं खूप गरजेचं असतं। त्यासाठीच आपल्याला म्हणजे आपल्या परमपूज्य जे ब्रह्मांड नायक आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्ही आधी तुमची पितरांची सेवा करा, कुलदेवी कुलदेवतांची सेवा करा, त्यांचं स्मरण करा, त्यांचं जे काही कुळाचार आहे तो व्यवस्थित पार पाडा, त्याच्यानंतर माझी सेवा करा, जेणेकरून तुमच्या ज्या काही इच्छा अडचणी आहेत त्या सगळ्या काही नक्कीच इच्छा पूर्ण होतील आणि अडचणी ह्या दूर होतील। तर नक्कीच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घ्यायचं आहे की प्रत्येक जी घरामध्ये कुलस्त्री आहे तिने तर ह्या गोष्टी करायच्याच आहेत, पण त्याचबरोबर जर घरात कुलस्त्रीला करायला जमत नसेल तर बाकीचे मंडळी जे आहेत ज्यांना वाचता लिहिता बोलता येतं त्यांनी सुद्धा ही ह्या जो काही कुळाचार आहे आपल्या कुलदेवीचा जो प्रत्येक मंगळवारी किंवा आपल्याला रोज घरामध्ये पार पाडायचा आहे। आता खूप जणांचे प्रश्न सुद्धा येतात की ताई आमची कुलदेवी आहे पण आम्ही कुलदेवीची कुठली सेवा करू, कुठला मंत्र जप करू, नामस्मरण कुठलं कुलदेवीचे करू, कारण की आम्हाला जास्तीत जास्त कुलदेवीची सेवा करायची आहे, कुलदेवतांची सेवा करायची आहे, गुरूंची सेवा तर आपली चालूच आहे, पण त्याच्याबरोबर त्याच्या जोडीला पितरांची कुलदेवी कुलदेवतांची सेवा सुद्धा असणं गरजेचंच आहे। कारण की कसं आहे, फक्त गुरूंची जर सेवा तुम्ही करत असाल, गुरूंकडेच फक्त मागणं मागत असाल तर गुरु सुद्धा काही करू शकत नाही। जर तुम्ही तुमच्या पितरांना विसरला आहात, त्यांच्या सेवेला विसरला आहात, कुलदेवी कुलदेवतांच्या कुळाचाराला विसरले असाल, त्यांची कुठली सेवा तुम्ही करत नसाल, नामस्मरण करत नसाल तर तुमच्या आयुष्यात कुठल्याच गोष्टी ह्या व्यवस्थित घडणार नाहीत, फक्त गुरूंची सेवा करून होणार नाही। त्यासाठी आपल्याला या तिन्ही गोष्टी म्हणजे ज्या 4 जण आहेत त्यांची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे आणि त्यांच्यासाठीच मी आज व्हिडिओ घेऊन आली आहे की आपल्या घरामध्ये रोज आपल्या कुलदेवीची सेवा कशा प्रकारे आपल्या हातून घडली पाहिजे। त्याचबरोबर ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी मंगळवारी तरी जो आपल्या कुलदेवीचा वार आहे त्या दिवशी कुळाचार कसा करावा, उपासना देवीची कशा प्रकारे करावी की जेणेकरून आपल्या कुळाची जी काही आई आहे जिच्यापासून आपलं कुळ उत्पन्न झालं आहे, कुलदेवी आणि कुलदैवत म्हणजेच कुलदेवी, तर कुलदेवीचा मंगळवार आहे आणि या दिवशी आपण घरातल्या प्रत्येक कुलस्त्रीने जी उपासना मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि सेवा सांगणार आहे त्याप्रमाणे जर तुम्ही केली आणि जर रोज करत गेलात तर नक्कीच तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याच अडचणी राहणार नाही, तुमची सांसारिक प्रगती होण्यास मदत होईल, आर्थिक प्रश्न मार्गी लागतील, कारण की आपल्या कुळाचा उद्धार करणारी ती कुलदेवी आहे, कुळाची आई आहे। त्याच्यामुळे जे काही आहे आपल्या घरात शुभ कार्य व्हावे असं वाटत असेल, मुलांचे लग्न व्हावे, योग्य ठिकाणी कामाला लागावे, योग्य त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं, त्यांना योग्य संस्कार मिळावे, त्याचबरोबर घरामध्ये संतान प्राप्ती मुलांना व्हावी, घरामध्ये पाळणा हलावा, असे भरपूर आहे म्हणजे संसाराची प्रगती व्हावी, या ज्या काही अडचणी आहेत सांसारिक अडचणी, कारण की लग्न झाल्यावरती संसार म्हटला तर अडचणी या येणारच आहेत आणि त्या अडचणी आपल्या जास्त फार काळ दिवस टिकून राहू नये, येणार तर आहेत पण त्याला तोंड देण्याची नक्कीच ताकद मिळते आणि त्या अडचणी आपल्या भविष्य काळामध्ये आपल्या सोबत येऊ नये, कधी होऊ नये, यासाठी आपल्या कुलदेवीची उपासना आपल्या घरामध्ये रोज किंवा मंगळवारी झालीच पाहिजे। तर नक्कीच ती कशा प्रकारे करायची आहे नियम अटी सहित मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, आज आहे मंगळवार, म्हणूनच मी आज मुद्दामून हा व्हिडिओ केला आहे। त्याचबरोबर आपणास माहिती आहे की आता पाडव्यापासून 30 मार्च पासून आपल्या चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात झाली आहे। तशी आपली शारदीय नवरात्र असते त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र सुद्धा असते। चैत्र नवरात्र म्हणजे खूप जण घरामध्ये घट बसवत नाही आणि म्हणजे घट असेल किंवा इतर ज्या काही उपासना त्या करत नाही, पण आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाहायला गेलं तर शारदीय नवरात्रोत्सव जो आहे 9 दिवसाची ती मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे साजरी केली जाते, पण चैत्र नवरात्र सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। नक्कीच आपल्या घरामध्ये घट बसत नसेल कुळाचाराप्रमाणे तुमच्या, पण नक्कीच आपण देवीची या गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी तरी आपण देवीची जी काही मंत्र स्तोत्र असेल, उपासना असेल, कुळाचार असेल तो नक्कीच पार पाडायचा प्रयत्न करा, भले घरामध्ये घट बसो किंवा न बसो, पण कुलदेवीचं नामस्मरण या नक्कीच या पाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत नक्कीच करायला विसरू नका। कारण की आपल्याला माहिती आहे शारदीय नवरात्र असू दे, चैत्र नवरात्र असू दे, कुठलीही नवरात्र असू दे, त्या नवरात्रीच्या काळामध्ये देवीचं जे काही म्हणतात जी ऊर्जा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वी तलावरती कार्यान्वित असते, त्यामुळे ती ऊर्जा आपल्यालाही मिळावी, आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी नक्कीच हा जो काही काळ आहे तो नक्कीच विसरू नका, यामध्ये नक्कीच तुम्ही सेवा करायला पाहिजे। तर मंडळींनो, आपल्याला आता सर्वप्रथम मी सांगू इच्छिते, खूप जणांना कुलदेवी आपली कोणती आहे ती माहितीच असेल, 3.5 शक्तिपीठांपैकी एक आपली कुलदेवी असते
आणि त्याचबरोबर काही जणांना तर कुलदेवी कोणती आहे तीच माहिती नाही आहे. कसं झालं आहे की बा कुठून तरी कळालं की बा ही नाही, ही तुमची कुलदेवी आहे. आता समजा आमची तुळजाभवानी माता कुलदेवी आहे, पण कोणतरी आम्हाला सांगितलं जुन्या काळातल्या लोकांनी की नाही, त्यांना सुद्धा माहिती नाही नक्की, पण त्यांनी सांगितलं योगायोगाने की नाही, ही तुमची नाही आहे, दुसरी तुमची कुलदेवी आहे. तर मग कसं होईल, आईची सेवा सोडून मावशीची सेवा केल्याचं आपल्याला म्हणजे असे पुण्य मिळतं. पण कसं आहे, आपल्याला कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची आईची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. त्यामुळेच मी सांगेल, ज्यांना कोणाला आपली कुलदेवी कोणती आहे माहिती नसेल ते नक्कीच जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा. तिथे जाऊन तुम्ही तुमचं नाव, कुळ, गोत्र सांगा. तिथे जे काही सेवेकरी असेल ते तुम्हाला नक्कीच त्याचं मदत करतील आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. नक्कीच हे करून बघा, कारण की आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण की आपल्याला ठीक आहे, आपल्याला आतापर्यंत माहिती नव्हतं, पण ते तुम्ही माहिती करून घ्या. कारण की येणारी आपली जी काही नवीन पिढी आहे, मुलं बाळ आहेत, त्यांना सुद्धा त्याचं खूप गरज पडेल आणि समोर जाऊन ते सुद्धा त्यांचा कुळाचार योग्य पद्धतीने करू शकतील. कारण की आपल्या हातून चूक घडते. आपण काय म्हणतो की नाही, मी प्रत्येक वर्षी नाही, प्रत्येक 6 महिना वर्षातून 2दा मी कुलदेवीचा कुळाचार करते. पण तुम्हाला नक्की माहिती आहे कधी तुमची कुलदेवी आहेच का? तर नाही, असं तर नाही होते ना की बा आई सोडून मावशी तुम्ही कुळाचार करत आहात. त्याच्यामुळे काय होतं, असे प्रश्न येतात की आम्ही वर्षातून 2दा कुलदेवीला जातो, मान सन्मान करतो, सगळ्या काही गोष्टी करतो, तरी सुद्धा आमच्या घरामध्ये शुभ कार्य घडत नाही, संसाराची प्रगती होत नाही, आर्थिक प्रश्न मार्गी लागत नाहीत, कर्ज डोक्यावर वाढत चालला आहे, संतान प्राप्ती घरामध्ये होत नाही, भरपूर असे प्रश्न येतात. म्हणून म्हणते की आधी तुम्ही व्यवस्थित म्हणजे योग्य ती माहिती घ्या केंद्रामध्ये जाऊन की तुमची कुळदेवी कोणती आहे. कुलदेवी कळाल्यानंतर आता आपल्या घरामध्ये रोजच्या रोज आपल्याकडून उपासना झालीच पाहिजे. फक्त शारदीय नवरात्रोत्सवामध्ये, चैत्र नवरात्रामध्येच किंवा वर्षातून एकदाच कुळाचार केलं म्हणजे झालं का? देवी आपल्याला पावेल का? नाही. अहो, देवीला म्हणजे कुलदेवीला प्रसन्न करणं असेल किंवा कुलदेवीकडून आशीर्वाद प्राप्त करून घेणं असेल तर नक्की एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी आपल्याला रोज आपल्या घरामध्ये देवीची उपासना झालीच पाहिजे. नाही तर नाही, शक्य असेल तर तुम्ही मंगळवारी तरी आपल्या कुलदेवीची सेवा उपासना झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये. सर्वप्रथम आता मी तुम्हाला सांगते, आता मी ज्या गोष्टी करते त्याच मी तुम्हाला सांगणार आहे का, आणि मला सुद्धा केंद्रातूनच ज्या गोष्टी कळाल्या, मार्गदर्शन कळाल्या किंवा सेवा कळाली तेच मी केल्या आणि मला जे अनुभव आले तेच मी तुम्हाला आज व्हिडिओ सांगणार आहे. कारण की खरंच सांगते, आपण गुरूंची सेवा भरपूर प्रमाणात करतो, पारायण वगैरे सगळ्या गोष्टी करतो, पण आपल्याला विसरून चालला नाही की आपल्या कुळाचा उद्धार करणारी आई आणि वडील सुद्धा आहेत, त्यांची सुद्धा सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. तर नक्कीच आज मंगळवार आहे. आता ठीक आहे, आज तुम्हाला नाही शक्य, पण आता तुम्ही येणाऱ्या मंगळवारी, येणारे प्रत्येक मंगळवारी किंवा तुम्ही आता घरामध्ये रोजच्या रोज कशी उपासना करायची ते सांगते. आता सर्वप्रथम मंगळवारीचं तुम्हाला ठीक आहे, रोज तुम्हाला वेळ नाही, पण मंगळवारी तुम्हाला वेळ काढावाच लागेल. आपल्या आई भगवतीचा किंवा कुलदेवीचा हा वार असतो. कुलदेवीचा वार असल्यामुळे या दिवशी घरातल्या कुलस्त्रीने, जी घरामध्ये कुलस्त्री आहे तिने उपवास करावा कुलदेवीचा. मी सुद्धा करते म्हणून तुम्हाला सांगते आहे. मला सुद्धा केंद्रातूनच कळालं आहे, म्हणून मी आता मला वाटतं कितीतरी वर्ष झाले मी कुलदेवीचा मंगळवार करते. माझे मिस्टर आहे ते कुलदेवताचा रविवार म्हणजे खंडोबा रायांचा रविवार करतात, तर उपवास करतात. त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये कर्ता पुरुष आणि कर्ती स्त्री यांनी योग्य ते अध्यात्म जर तुम्ही व्यवस्थितपणे केलं, योग्य ते कुळाचार व्यवस्थित पाळले ना, तर आपल्या नंतरची येणारी काही पिढी आहे किंवा मुलं मुली आहेत किंवा आपल्या घरातले लहान जे काही व्यक्ती आहेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळतं, ते सुद्धा ते शिकतात गोष्टी आणि आपलं जे काही पुण्य कमवतो आहे आपल्या किंवा जे काही आपल्याला पुण्य मिळते ते सगळं आपल्या कुटुंबाला सुद्धा धार्जिन होतं. तर नक्कीच मी सांगेल की घरातल्या कुलस्त्रीने मंगळवारी उपवास करावा 1 दिवसाचा आणि त्या दिवशी उपवास करून आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती असेल तर कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती असेल तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये सकाळी लवकर उठायचं, शुचिर्भूत व्हायचं, उंबऱ्यावरती लेपन हळदीचं करायचं, रांगोळी वगैरे काढायची, घर स्वच्छ करायचं. केल्यानंतर आपण ज्यावेळेस देवपूजा करतो, देवपूजा करताना आपल्याला आपल्या घरात कुलदेवीचं टाक किंवा मूर्ती आहे त्याच्यावरती आपल्याला श्री सूक्त म्हणून किंवा 99 मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. 99 मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आता तुम्ही म्हणताल की ताई हा कुठल्या देवीचा मंत्र आहे, तर नाही, 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे त्या देवीला हा मंत्र लागू पडतो. कुलदेवी म्हणजे जी काही तुमची म्हणतात ना किंवा आपण जो केंद्रामध्ये जय जयकार करतो, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब, बोलांबा माता की जय, बोलांबा माता की जय, बोलांबा माता की जय. तर ह्या ज्या काही 3.5 शक्तिपीठांच्या देवींची नावं ह्या जय जयकारामध्ये आहे. हा जय जयकार रोज आपल्या घरात झालाच पाहिजे. मी तुम्हाला खरंच सांगते, झालाच पाहिजे. मी स्वतः करते, तुम्हालाही सांगते आहे की हा जय जयकार झालाच पाहिजे. ज्यावेळेस आपण संध्याकाळी दिवाबत्ती करतो, सकाळी देवपूजा करतो, हा जय जयकार नक्कीच करा. स्वामींचा जय जयकार करतो त्यासोबत कुलदेवी कुलदेवतांचा पण जय जयकार करायला विसरायचं नाही. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ताम्हणामध्ये समोर घ्यायचं आपल्या कुलदेवीचं टाक किंवा मूर्ती.
त्याच्यावरती आपल्याला 99 मंत्राची एक माळ किंवा 5 वेळेस 99 मंत्र म्हणायचं आणि एक वेळेस श्री सुक्तम म्हणायचं। श्री सुक्तम म्हणत तुम्हाला पाण्याचा करा किंवा पंचामृताचा करा, अभिषेक करायचा आहे प्रत्येक ओवीला। ते केल्यानंतर फलश्रुती जी असते श्री सुक्तमची ती हात जोडून म्हणायची आहे। त्यानंतर तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं, टाक वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याच्यावरती जर तुम्हाला मळवट भरता आली टाकावरती मूर्तीला तर नक्कीच मळवट भरा मंगळवारी। आणि त्यानंतर तुम्हाला जो काही टाक आहे त्या दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही आहे। आता बघा चैत्र नवरात्र सुरू आहे, त्याच्यामुळे मला इतर ज्या काही गोष्टी आहेत किंवा इतर जी काही सेवा होती ती जमणार नव्हती। त्याच्यामुळे मी काय केलं, आता चैत्र नवरात्र म्हणजे पाडव्यापासून आता देवीच्या टाकावरती आणि श्रीयंत्रावरती आता आज 3रा दिवस आहे चैत्र नवरात्रीचा, तर मी टाकावरती कुंकुमार्चन करण्याची सेवा सुरू केली आहे। आणि सिद्ध कुंजिका स्तोत्रम हे पण अतिशय प्रभावी स्तोत्र आहे, याचे सुद्धा तुम्ही रोज या चैत्र नवरात्रीमध्ये किंवा रोज जरी पठण केलं तरी सुद्धा चालणार आहे। तर नक्कीच बघा मी असं कुंकुमार्चन केलंय। असं तुम्ही मंगळवारी उपवास करणे, देवीच्या टाकावर अभिषेक करणे आणि कुंकुमार्चन करणे, श्रीयंत्र असेल आणि देवीचा टाक किंवा मूर्ती असेल त्याच्यावरती तुम्हाला हळदीचं कुंकू घ्यायचं आहे आणि तुम्हाला 3 बोटांनी किंवा 5 बोटांनी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। तुम्ही आता 99 मंत्राची एक माळ करून कुंकुमार्चन करू शकता किंवा 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करून शेवटच्या वेळेसच तुम्हाला फलश्रुती हात जोडून म्हणायची आहे। अशा प्रकारे सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय तुम्हाला ते सांगायची आहे, ती म्हणजेच की आता ही झाली कुंकुमार्चन, ही झाली सेवा, म्हणजे आपण जे काही म्हणजे पंचोपचार पूजा वगैरे आहे त्या सगळ्या गोष्टी झाल्या। हे झाल्यानंतर आता आपल्याला मंगळवारी जर शक्य असेल, शक्य नाही तुम्हाला वेळ काढावाच लागेल कारण की रोज तुम्हाला वेळ नाही, ठीक आहे धावपळीचं जग आहे, रोज वेळ नाही काढता येत, पण मंगळवारी तुम्हाला उपवास आहे, नक्कीच आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ या दिवशी घरात झालाच पाहिजे। सकाळी उठल्यापासून म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही या पोथीचा पाठ वाचू शकता। फक्त जेवणाच्या अगोदर पाठ वाचायचा, सकाळी वाचणार असेल तर सकाळच्या जेवणाच्या अगोदर आणि रात्री वाचणार असाल किंवा रात्रीच्या जेवणाच्या अगोदर म्हणजे संध्याकाळी। नक्कीच रात्रीचं जेवण होण्या अगोदर तरी तुम्हाला हा पाठ झालाच पाहिजे आपल्या घरामध्ये। नक्कीच रोज शक्य नाही तर या दिवशी मंगळवारी तरी आपल्या कुलदेवीलाच पूर्णपणे समर्पित सगळ्या सेवा करायच्या आहेत। नक्कीच याच्यामध्ये 1 ते 13 अध्याय आहेत आणि याच्यामध्ये अवतरणिकापासून ते क्षमा प्रार्थनापर्यंत तुम्हाला पूर्ण वाचायचं असतं, फक्त 1 ते 13 अध्याय वाचायचे नाही, पूर्ण अवतरणिकापासून ते क्षमा प्रार्थनापर्यंत पूर्ण वाचायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला हे एक पाठ पूर्ण जर वाचला तर नक्कीच सांगते तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला भेटण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। अशा प्रकारे प्रत्येक मंगळवारी कुलाचार करत चला। त्याचबरोबर 99 मंत्राची एक माळ। आता असं नाही की आपण अभिषेक करताना 99 मंत्र म्हटला म्हणून परत म्हणायचं नाही। ह्या पोथीचा पण पाठ वाचला की नंतर एक माळ 99 मंत्राची आपल्याला पूर्ण 108 वेळेस जप करायचा आहे आपला आणि एक माळ पूर्ण जपायची आहे। तर हा झाला कुलदेवीचा कुळाचार। आता हा कुलदेवीचा कुळाचार फक्त कुलदेवीचा आहे आणि आपली जी काही नित्यसेवा आहे ते नित्यसेवा ती आपली वेगळी, ती सुद्धा त्याच्या जोडीला आपल्याला करायचीच असते। असं नाही की कुळाचार केल्यावर नित्यसेवा करायची नाही असं नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला मंगळवारची सेवा कळाली असेलच। आता रोज ज्यांना शक्य असेल त्यांनी नित्यसेवेमध्ये आपल्याला माहिती 11 माळी जप करतो, 3 अध्यायाची स्वामीचरित्र सारामृताचे वाचतो, नंतर त्याच्यामध्ये एक माळ गायत्री मंत्र करतो आणि एक माळ 99 मंत्र करतो। जे करत नसतील त्यांनी एक माळ 99 मंत्राची रोज नित्यसेवेमध्ये ऍड करा, कुलदेवीची उपासना होते, नामस्मरण त्यामुळे आपल्याकडून घडत असतं। आता ज्यांना रोज शक्य आहे त्यांनी 7 दिवसामध्ये एक ह्याचं पारायण जे आहे ते पूर्ण होतं, पाठाचं जे आहे ते पूर्ण होत असतं। ते कशा प्रकारे, समजा आज मंगळवार आहे, आजपासून तुम्ही जर याचे 2 अध्याय 2-2 अध्याय जर केले तर बरोबर पुढच्या सोमवारी तुमचा शेवटचा 13वा अध्याय येतो। एक अध्याय जो उरतो तो 13वा अध्याय सोमवारी येतो। अशा प्रकारे 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं। मी सुद्धा मंगळवारी 2-2 अध्यायाला सुरुवात करते। जर आता मला कसं रोज वेळ असतो त्याच्यामुळे मी रोजच्या रोज माझ्याकडून कुलदेवीची सेवा मी घडवून म्हणजे करते आणि नामस्मरण असेल, पोथी वाचणे असेल, 2 अध्याय वाचणे ते करतेच। पण ज्यांना वेळ नाही त्यांनी मंगळवारी पुन्हा एक पाठ वाचा किंवा शुक्रवारी तरी एक पाठ नक्कीच वाचा। बघा किती बदल तुमच्या आयुष्यात घडतील। मी स्वतः बघितले आहे, माझ्या आयुष्यात झालेले बदल मला माहिती आहेत आणि खूप लोकांना ज्यांना सांगितलं त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये खूप छान असे गोष्टी घडल्या आहेत, बदल घडले आहेत। कुलदेवीची त्यांना उपासना केल्यामुळे खूप छान असे आशीर्वाद मिळाले आहेत। ज्या गोष्टी त्यांनी म्हणजे अपेक्षा केली होती ते सुद्धा छान गोड बातम्या सुद्धा त्यांना मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला सांगते आहे की नक्कीच ह्या सेवा करा, तुमच्या आयुष्यामध्ये काही वाईट होणार नाही ह्या केलं तर, फक्त चांगलंच होणार आहे, याची मी तुम्हाला 1,00,000% शाश्वती देऊ शकते। आता रोज समजा आज तुम्ही याचं पोथीला सुरुवात करणार असाल मंगळवारपासून तर याची 2 अध्याय म्हणजे आज 2 अध्याय, उद्या 2 अध्याय असं करत तुमचं पुढच्या सोमवारी 13वा अध्याय शेवटी येतो, समाप्ती होते। क्षमा प्रार्थना वाचायची हात जोडून। परत पुढच्या मंगळवारी तुम्ही परत
रिटर्न दोन 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 अध्याय असं करत करत चालत जायचं. फक्त मासिक धर्म आला, सुतक आलं, विटाळ आलं तर त्यावेळेस स्किप करायची सेवा आणि परत नंतर शुचिर्भूत होऊन परत स्वच्छता घरामध्ये करून आपल्याला ह्या पाठाला सुरुवात करायची की पारायणाला सुरुवात करायची असते. पण मी नक्कीच हात जोडून विनंती करेल, नक्कीच तुम्ही या पोथीचं वाचन आणि कुलदेवीची सेवा नामस्मरण घरामध्ये रोज करत चला. मी खरंच सांगते तुम्हाला, आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. तुमच्या घरामध्ये जी काही शुभकार्य घडावी वाटतात ती शुभकार्य सुद्धा घडतील. आणि अजून एक गोष्ट, कळकळीची विनंती, जिथे कुठं आपल्या कुलदेवीचं मूळ स्थान आहे प्रति स्थानावर जाऊन मान सन्मान करू नका. मूळ स्थान जिथे आहे, आता तुम्हाला असं नाही म्हटलं ना की प्रत्येक महिन्यात जर तुम्ही मान सन्मान करा, नाही, वर्षातून एकदाच मान सन्मान करायचा आहे. तेवढा वेळ तर आपण काढू शकतो ना. आपण फिरायला वगैरे इकडे तिकडे आउटिंगला तर वेळ काढतोच ना, 7-7, 8-8 दिवस काढतो. मग आपण 1 किंवा 2 दिवस तरी नक्कीच आपल्या कुलदेवीच्या मान सन्मानासाठी मूळ स्थानावर जाऊन तिचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. तुम्ही वर्षातून एकदा हा मान सन्मान नक्कीच करा. प्रत्येक वर्षी ही सवय लावून घ्या की नाही जेव्हा शक्य तेव्हा जा ना. असं नाही की याच टायमिंगला जायचंय, तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा जा, पण वर्षभरामध्ये एकदा तरी मान सन्मान मूळ गाभाऱ्यात जाऊन तिथे झालाच पाहिजे. आणि रोज घरामध्ये नामस्मरण असेल, तिचे पोथीचं वाचन असेल, हे झालंच पाहिजे. आणि प्रत्येक कुलस्त्रीने घरामध्ये आहे तो घरामध्ये मंगळवारचा उपवास हा कुलदेवीच्या नावाचा नक्की करायला विसरू नका. घरामध्ये मंगल कलश सुद्धा स्थापित करा कुलदेवीच्या नावाचा. मग सुरुवातीला थोडंसं फार नारळ तडा वगैरे जाईल, जी काही अशुभ शक्ती आहे ते बाहेर पडतील, तो नारळ खेचून घेईल, पण हळूहळू नारळ हा टिकायला सुरुवात होऊन जाईल आणि घरामध्ये मंगल कलश असेल तर सगळं मंगलमयच वातावरण असतं. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्याला मंगळवारी किंवा रोज आपल्या कुलदेवीचा कुळाचार कशा प्रकारे करायला पाहिजे. आणि अजूनही साधे चैत्र नवरात्र सुरू आहे, त्याच्यामुळे रोज घरामध्ये शुद्ध पंजिका स्तोत्रांचं पठण करायला विसरू नका. सकाळ संध्याकाळ नंतर या पोथीचं जर पाठ शक्य असेल त्या पोथीचे पाठ सुद्धा करा किंवा 7 दिवसाचं एक पारायण जरी केलं तरी सुद्धा चालेल. आणि कुंकुमार्चन सुद्धा करायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.